आज आपण बनवते चटपटीत कैरीचं लोणचं। तर लोणचं बनवत असताना आपण बऱ्याच काही आपल्याकडनं चुका होतात, त्यामुळे आपल्या लोणचं जे आहे ते बुरशी धरू शकतो आणि बऱ्याच काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात। मसाला कसा बनवायचा, त्याच्यासाठी कैरी कोणती निवडायची आणि त्याचं जे काही योग्य प्रमाण वापरलेलं आहे ते मी इथे सांगितलेलं आहे। तर इथं बनवलं आहे मी 2 किलोचं तयार प्रमाण होणार आहे लोणच्याचं। त्याच्यासाठी आपण कैरी कोणती वापरलेली आहे ती पाहूया। आता कैरी घेत असताना अशा पद्धतीने कैरी घ्यायची आहे। आता ही कैरी आपण रात्रभर पाण्यामध्ये ठेवली तरी चालेल किंवा मग 4 ते 5 तासामध्ये आपण पाण्यात ठेवून काढू शकतो। वाटलं तर 1 चमचा मीठ सुद्धा यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून यावरती जे काही चीक लागलेला असतो ते निघून जातो। आता हा जर चीक राहिला तर आपला जो काही लोणचा आहे बनवतोय तो नासण्याची शक्यता असते आणि त्याच्यासाठी ही स्टेप आपल्याला करणं खूप महत्त्वाचं आहे। कैरी निवडायची अशा पद्धतीने कैरी निवडत असताना कधी पण हिरवी बघून निवडायची आहे। शक्यतो त्याला पहाड लागलेला असावा किंवा मग बाजारामध्ये जे काही लोणच्याची कैरी मिळते त्या पद्धतीने आपण ही कैरी निवडायची आहे। याला चांगल्या पद्धतीने आता कोरडं करून घ्यायचे, कुठंही ओलं ठेवायचं नाहीये। जर ओलं राहिलं तर आपल्या कैरीला लोणच्याला बुरा येऊ शकता, बुरशी धरू शकते। त्याच्यामुळे आपण हे सगळे जे आंबे आहेत, कैऱ्या आहेत, आपण ते स्वच्छ कोरडे करून घेतलेले आहेत। इथं 2 ते 3 किलो आहेत, पण आपण यामध्ये आता बाहेरून फोडून आणणार नाहीयेत। आता थोडंसं प्रमाण असल्यामुळे बाहेर फोडायला नेणं शक्य नाहीये। तर आता हे चीक जे आहे वरचा पूर्ण आपल्याला काढून टाकायचा आहे, देठाचा भाग वरती आहे ते काढून टाकायचा आहे। तर आता आपण हे घरच्या घरी कशा फोडायच्या आहेत ते तुम्हाला मी सांगते। तर इथं आपण जसा आंबा आपण चिरत असतो, कट करत असतो, त्या पद्धतीनेच आपल्याला ही जी कैरी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे। आता थोडंसं हार्ड जाणारच, कारण यामध्ये कोय जी असते ती कडक झालेली असते, म्हणजेच हा आंबा आपल्याला पिकवण्यासाठी तयार झालेला असतो। त्याच्यासाठी थोडंसं सावकाशपणे आपल्याला या पद्धतीने फोडी तयार करून घ्यायच्यात। जर जास्त प्रमाणामध्ये जर आंबे असतील तर आपण बाहेरूनच शक्यतो फोडून आणायचे, पण आता आपल्याकडं काहीच पर्याय नसेल त्यावेळेला ही पद्धत आपल्याला करायची आहे। गेल्या वर्षी सुद्धा मी एक लोणचाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये बाहेरून फोडून आणलेला जो अडकित्ता असतो त्यामध्ये कशा फोडायच्या त्याची माहिती सांगितलेली आहे। तर अशा पद्धतीने आता हे जी कोय आहे, आता आपण ही घरी तर फोडू शकत नाहीयेत, पण बाहेर फोडत असाल तर ही कोय अजिबात फेकून द्यायची नाहीये, कारण याची चव जी आहे ना खूप टेस्टी लागते आणि एकदम अप्रतिम असा लोणचं तयार होतो। तर आता आपण घरच्या घरी आता कमी प्रमाणात आहे म्हणून या पद्धतीने बनवत आहोत। अशा पद्धतीने छोटे छोटे त्याच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत। आता जी काही मधली कोय राहिलेली आहे ती टाकून न देता आपण त्याची कैरीचं पन्ह तयार करू शकतो त्यापासून, किंवा मग त्याच्यापासून आपण चटणीला सुद्धा उपयोगासाठी अशा पद्धतीने स्लाइस कट करून वापरू शकतो, किंवा मग लोणच्यामध्ये टाकली तरीही चालेल। पण आता ह्या छोट्या फोडी असल्यामुळे आतमध्ये नाही टाकलेल्या चांगल्या, मी पूर्ण मोठ्या मोठ्या फोडी टाकलेल्या आहेत। अशा पद्धतीने आपण कैरीची चटणी किंवा मग कैरीचे पन्ह बनवण्यासाठी वापरू शकतो, जेणेकरून यावरतीचा जो काही भाग आहे ते वाया जाणार नाही। अशा पद्धतीने मी हे पूर्ण फोडी ज्या आहेत कैरी ज्या आपण जे लोणच्यासाठी तयार करणार आहोत त्या कट करून तयार झालेल्या आहेत। पाहू शकते इथं भरपूर असे आपला ज्या कैरी आहेत कट करून झालेल्या आहेत। ही जी कोय आहे आपण कैरीचे पन्ह बनवण्यासाठी वापरणार आहोत। अशा पद्धतीने आपल्या एकदम छोट्या छोट्या कैरीच्या फोडी तयार झालेल्या आहेत। आता आपण काय करायचे आहे, महत्त्वाची टिप्स पाहू शकता इथं। त्याच्यानंतर आपण एक पातेलं घेतलेलं आहे, पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। आता यामध्ये मला थोडंसं मीठ वापरायचं आहे, 1 चमचा मीठ वापरायचं आहे, जेणेकरून यात जो काही चीक वगैरे काही लागलेला असेल तो पूर्ण निघून जातो। मीठ टाकणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या कैरीच्या फोडी ज्या आहेत ते पूर्ण स्वच्छ होतील। एकदम मस्त अशा स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत। मीठ नाही टाकलं तरी चालेल, पण खूप महत्त्वाचं असतं मीठ टाकणं, शक्यतो तुम्ही टाकूनच घ्या। अशा पद्धतीने खाली एक टोपली घेतलेली आहे, त्यावरती एक चाळणी घेतलेली आहे। आता या कैरीच्या फोडी ज्या आहेत ते जास्त वेळ पाण्यात ठेवायच्या नाहीयेत, स्वच्छ करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्यावरती जो काही चीक असेल किंवा मग एक्स्ट्राचा काही कचरा वगैरे लागलेला असेल, कट करत असताना आपला हात वगैरे लागू शकतो, त्याच्यामुळे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। कैरीचं लोणचं बनवत असताना आपण अजिबात कोणत्याही गोष्टीला हात न लावता हा लोणच्यासाठी आपण हात स्वच्छ धुवूनच वापरायचे आहेत, जेणेकरून आपलं लोणचं जे आहे ते खराब होणार नाही। पाहू शकता यामधलं जो काही पाणी आहे पूर्ण निघून गेलेला आहे। अशा पद्धतीने मीठ टाकल्याचा आपण हा एक फायदा होतो की आपल्या ज्या फोडी आहेत ते एकदम क्लीन होतात।
अगदी या फोडी ज्या आहेत आपल्याला या फोडी ज्या आहेत सुद्धा आपण वाळू घालू शकतो, म्हणजे आपला वेळ वाचेल आहे. किंवा आपल्याकडे जर वेळ नसेल तर ही पद्धत करायची, आणि वेळ असेल तर कमीत कमी आपण 5 तासासाठी अशा पद्धतीने सुकवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्याच्यावरती जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जातं. त्याच्यामुळे आपल्या लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते आणि आपल्या ज्या काही फोडी आहेत त्या पूर्ण सुकल्या जातात. एकदम पण वाळवून घ्यायच्या नाहीयेत. अशा पद्धतीने एक ना एक फोड जी आहे ती वेगळी वेगळी पसरवून ठेवलेली आहे, जेणेकरून वाळण्यासाठी आपल्या ज्या फोडी आहेत ते तयार होतात आणि लवकर वाळल्या जातात. अशा पद्धतीने या फोडी सुकल्यानंतर आपल्याला जी काही पुढची स्टेप करायची आहे ती पाहू शकता. कमीत कमी 5 तास आपण ठेवलं तरीही चालतं. अशा पद्धतीने या ज्या फोडी आहेत ते सुती कपड्यावर घालायच्या, म्हणजे त्यातील एक्स्ट्राचा जो काही पाणी आहे सुती कपडा आहे तो शोषून घेतला जातो. अशा पद्धतीने या फोडी ज्या आहेत एका भांड्यामध्ये काढायच्या. प्रत्येक वेळेस आपल्याला हात स्वच्छ धुवायचा, ही मात्र खूप महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. जर आपला हात एखाद्या वेळेस पीठ लागलेला असेल किंवा मग काही एक्स्ट्राचा जर आपण कशाला हात लावलेला असेल तर त्याचा कण किंवा मग त्याचा काही अंश यामध्ये गेला तर आपलं लोणचं जे आहे ते खराब होऊ शकतं. इथे 2 चमचे मीठ वापरलेला आहे, पोहे खायचा चमचा वापरलेला आहे आणि 1 चमचा हळद वापरलेली आहे. आता हा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि या पद्धतीने टॉस करून घ्यायचंय. असा टॉस केल्यामुळे ज्या काही फोडी आहेत एक ना एक फोडीला आपल्या हळद आणि मीठ लागलं जातं. आता ही हळद आणि मीठ लावलेल्या फोडी ज्या आहेत त्या आपल्याला रात्रभर ठेवून द्यायच्या आहेत, जेणेकरून यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे, आंबटपणा आहे ते निघून जातं आणि मग आपल्या फोडी ज्या आहेत ते जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. या पद्धतीने आता झाकून आपण रात्रभर ठेवून देणार आहोत. दुसऱ्या दिवशी सुकल्यानंतर यातलं जे काही पाणी आहे याच्यामध्ये अब्झॉर्ब झालेलं आहे. पाहू शकता आता याला किती भरपूर प्रमाणामध्ये पाणी यातनं रिलीज झालेलं आहे. हे पाणी आपण एक्स्ट्राचं जे काही निघालेलं आहे हे आपल्याला काढून टाकायचं आहे, जेणेकरून आपलं लोणचं आहे ते जास्त दिवस टिकायला मदत होते. आणि जास्त प्रमाणात जर आपली कैरी आंबट असेल त्याचा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाणी निघून जाण्यासाठी, आंबटपणा कमी होण्यासाठी मदत होते. तर रात्रभर फोडी ठेवून झाल्यानंतर आपण या फोडी ज्या आहेत ते दुसऱ्या दिवशी आपण याच्यामध्ये एका जाळीमध्ये किंवा दुरडीमध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत. या फोडी याच्यामध्ये 1 तास ठेवून द्यायच्या आहेत आणि नंतर पुन्हा एक ना एक फोड जी आहे ती पांगवून ठेवायची आहे. 2 वेळेस आपल्याला या फोडी ज्या आहेत ते सुकवून घ्यायच्या आहेत. या 2 स्टेप जर आपण फॉलो केल्या तर आपल्या लोणचं 2 वर्ष काय 5 वर्ष सुद्धा खराब होणार नाही. जशा तसा आपला लोणचं राहतो, त्याची चव बदलत नाही किंवा रंग बदलत नाही. या पद्धतीने आपण या फोडी ज्या आहेत ते वाळवून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याचा जे काही मसाला आहे ते कसा तयार करायचा ते तर पाहूया. इथे मी पाव किलो आता तेल घेतलेलं आहे आणि पाव किलो तेल नंतर वापरणार आहे. तर याच्यामध्ये 7 ते 8 लवंग टाकलेले आहेत, 10 ते 12 मी काळी मिरी टाकलेले आहेत आणि 1.5 चमचा इथे 1 ते 1.5 चमचा इथे मेथीदाणे टाकलेले आहेत. थोडासा लसूण घेतलेला आहे, 2 ते 3 गड्डी लसूण मी मग जाडसर वाटून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं हिंग घातलेलं आहे. आता बरेच जण हिंग सुरुवातीला घालतात, पण हिंग सुरुवातीला घातला तर काय होतं, तेल जर जास्त गरम असेल तर आपल्या हिंगाचा वास मग कडवट लागू शकतो. त्याच्यासाठी मी हिंग नंतर घातलेला आहे. तर इथं पाव किलो मी तुरीची डाळ घातलेली आहे, अर्धी वाटी मी लाल चटणी पावडर घातलेला आहे आणि 1 चमचा मी इथं हळद घातलेली आहे, कारण आपण हळद आणि मीठ सुरुवातीला सुद्धा वापरलेलं आहे. आणि लोणचं मसाल्याचं 1 पाऊच घातलेला आहे. अर्धी वाटी इथं मी मिठाचा वापर केलेला आहे. पूर्ण इथं मीठ मी किती लागलेलं आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण डिटेल त्याची माहिती देणार आहे. आता पाव किलो तेल मी सुरुवातीला वापरलेलं आहे आणि पाव किलो तेल मी नंतर गरम करून याच्यावरती घालणार आहे, कारण तेल आपल्याला लोणच्यामध्ये जास्त प्रमाणात असणं खूप गरजेचं असतं. तर आता सुरुवातीला जर आपण तेल जास्त टाकलं असतं, पण सुरुवातीला मी कमी टाकल्यामुळे मला डबल करून टाकावं लागलेलं आहे. त्याच्यासाठी आता हे जे काही मसाला आहे पूर्ण थंड झाल्यावरतीच आपल्याला लोणच्यासाठी वापरायचा आहे. अगदी गरम असताना कुठेही वापरायचा नाहीये, जेणेकरून ज्या काही फोडी आहेत लोणचं आहे ते आपला खराब होऊ शकतो. आपल्या या ज्या फोडी आहेत ते पूर्ण सुकलेल्या आहेत, कुठेही याच्यामध्ये पाण्याचा अंश कुठेही शिल्लक राहिलेला नाहीये. थंड झालेला जो काही मसाला आहे कमीत कमी 5 तासासाठी हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. आता प्रत्येक वेळेस वेळ लागणार म्हणून आपण लोणचं करायचं टाळतो, पण हा वेळ लागलेलाच लोणचं आपला जास्त दिवस टिकतो, दीर्घकाळ टिकतो. कुठेही बुरशी येत नाही, कुठेही लोणचं जो काही आहे वास मारत नाही, भरपूर असे दिवस टिकला जातो. हा लोणचं आपण व्यवस्थित मिक्स करून ठेवायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी आपण हा लोणचं पाहू शकतो, याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे. याची लोणचं करण्याची जी काही प्रोसेस आहे 3 दिवसाची आहे, त्याच्यामुळे आपल्याला ही झंझट नको वाटते, म्हणून आपण बऱ्याच वेळेला बाहेरचाच खाणं
योग्य मानलं जातो किंवा मग योग्य समजतो. पण बाहेरचं लोणचं जो असतो त्याच्यामध्ये भरपूर असा व्हिनेगरचा वापर केलेला असतो, कारण त्यांना त्याचं जे काही टिकण्याची दीर्घकाळ आहे तो वाढवायचा असतो, त्याची सेल्फ लाईफ वाढवायची असते. पण घरी केलेलं लोणचं एकदम चटपटीत, चटकदार आणि खूप मस्त आणि टेस्टी तर आहेच. उघडून जर पाहिला, त्याचा वास जर घेतला तर तुम्ही 2-3 फोडी आरामात खाऊ शकता. कशी वाटली या लोणच्याची रेसिपी? थोडीशी मोठी आहे पण खूप छान आहे. आता हा टिकवायचा कसा आणि साठवायचा कसा? इथं मी भरणी घेतलेली आहे प्लास्टिकची. जर तुमच्याकडे काचेची भरणी असेल तर ती नक्कीच वापरा तुम्ही. माझ्याकडे प्लास्टिकची आहे, पण याला स्वच्छ धुवून 1 दिवस ऊन देऊन नंतरच आपण यामध्ये भरलेला आहे. विकत मिळणारा लोणचं सुद्धा प्लास्टिकमध्येच येतो. आता प्लास्टिक हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, पण आता आपल्याकडे उपलब्धच नसेल काचेची भरणी तर याच्यामध्ये आपण ठेवू शकतो. या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.